2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. हिंदू हिताचा विचार करणारा, हिंदू हित जपणारा असा एक पंतप्रधान देशाला लाभला. त्याचा एक परिणाम असा झाला की हिंदुत्वाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना थोडीफार सुकरता निर्माण झाली. संघासारख्या संघटनेनं 1925 ते 2014 तब्बल 90 वर्ष कोणत्याही प्रकारचं सरकारी समर्थन नसताना किंबहुना विरोध करणाऱ्या सरकारांच्या समोर उभं राहून कार्य केलेलं आहे. 2014 नंतर थोडीफार सुकरता झाली. समाजामध्ये देखील हिंदू भावजागृती झालेली दिसते आणि त्यानंतर मग अनेक हिंदुत्वावर व्यक्त होणारे ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स, वक्ते उदयाला आलेले आपल्याला दिसतात. ते हिंदुत्वावर बोलतात, हिंदुत्वावर लिहितात, व्यक्त होतात. समाजाला देखील ते ऐकायला बरं वाटतं आणि म्हणून अशा वक्त्यांना श्रोते मिळायला लागले. कारण सांगणारा हिंदुत्वावर सांगतोय, ऐकणाऱ्याला हिंदुत्वाचा विषय ऐकायला आवडतोय. एक म्हण आहे, युद्धस्य कथा रम्यः. युद्धाच्या कथा मोठ्या रम्य असतात. सांगणाऱ्यालाही आनंद वाटतो, ऐकणाऱ्यालाही आनंद वाटतो. तशी ही स्थिती असते. पण हे सगळे अनेक लोक असे आहेत की जे आले तर त्यांच्या चांगल्या राहायची, खायची, जेवायची सोय करावी लागते. एखादं चांगलं हॉटेल नाही तर रेस्ट हाऊस पाहावं लागतं. त्यांना मानधन द्यावं लागतं आणि मग ते हिंदुत्वावर बोलतात. हिंदुत्वाचा व्यवसाय अनेक मंडळींनी त्या निमित्ताने केला. संघाचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा मात्र खेडोपाडी फिरतो. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याच्या, स्वयंसेवकाच्या घरी राहतो, साधेपणानं राहतो. त्याला विशिष्ट व्यवस्था लागत नाही. पण जे नवोदित हे जे सगळे मंडळी आहेत, जे ब्लॉग लिहितात, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते संघाला मात्र शिकवतात काय करायचं आणि काय नाही करायचं. ज्या संघटनेनं 100 वर्ष आणि त्यातली 90 वर्ष सरकारी विरोधात काम केलं, त्यांना आता हे शिकवायला लागले. नरेंद्र मोदींनी बांगलादेशच्या क्षेत्रात काय करावं, पश्चिम बंगालमध्ये काय करावं याचे देखील सल्ले द्यायला लागले. ते ही मंडळी विसरतात की सत्तेत किंवा राजकारणात यायच्या आधीपासून मोदी असोत, अमित शहा असोत, हे हिंदू हिताचं काम करण्यामध्ये दंग राहिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे उथळ वक्तव्य करून हिंदू हित साधलं जात नाहीये.